आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानाला देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। विषयांचं पत्र दिलं तर बैठक नक्की लावू। बाकी मी आपल्या एक लक्षात आणून देतो की आपण टीओडीचा उल्लेख केला, ग्रीड सपोर्ट चार्जचा उल्लेख केला, या सगळ्या गोष्टी ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या MERCनी जे काही निर्देश दिले त्या निर्देशाप्रमाणे करण्यात आलेले आहेत। पण मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रम तयार होतो आणि म्हणून मी सांगतो की आता जर प्रश्नोत्तराचा तास उत्तर संपेसपर्यंत वाढवण्यात येत आहे। आता जर कुठल्याही व्यक्तीने, एंटिटीने आपल्या सोलर सोबत जर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम लावली तर त्याला महावितरणपेक्षा कमी दरामध्ये वीज मिळते। आता मी एक जाणीवपूर्वक इथनं सर्वांना कळावं म्हणून एक तुमच्याकरता एक्झाम्पल आणलं की समजा 1 मेगावॅटचा ओपन ऍक्सेस असेल तर त्याला 1 मेगावॅटच्या ओपन ऍक्सेस करता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम लावण्याकरता 85 लाख रुपये खर्च येतो। आणि हा सगळा खर्च जो आहे 85 लाखाचा हा मात्र 26 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वसूल करू शकता आणि त्यानंतर वर्षाला तुमचे त्या ठिकाणी, महिन्याला तुमचे त्या ठिकाणी जे सेव्हिंग्ज आहेत हे जवळपास 39 लाख रुपयाचे। त्यामुळे आता ज्या लोकांनी आपल्याकडे 10 किलोवॅट पेक्षा जास्त बॅटरी स्टोरेज केलेला आहे, सोलर ज्यांनी केलेला आहे, यांनी जर बॅटरी स्टोरेज केलं तर त्यांना ग्रीड सपोर्ट चार्जचाही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना टीओडीचाही प्रॉब्लेम येणार नाही। रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 26 महिन्यामध्ये म्हणजे 2 वर्ष आणि 2 महिन्यामध्ये त्यांचे बॅटरीचे सगळे पैसे वसूल होतील आणि त्यानंतर पुढचे 25 वर्ष त्यांना एकाच दराने वीज मिळेल। आणि ही जी वीज आहे ही महावितरणच्या विजेपेक्षा देखील काही काही वेळेला स्वस्त पडते। आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने उपवर्गीकरण करावं। त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाहीये, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं। या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली, बदर कमिटीने रिपोर्ट दिला। तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन, ऑब्जेक्शन मागवले पाहिजे, कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातला विषय आहे। आणि म्हणून
माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी एक काम दिलेलं आहे की त्यांनी या संदर्भातलं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घ्यावं. ते सजेशन ऑब्जेक्शन्स अजून चाललेले आहेत. त्याला आता लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याला सुनावणी द्यायची आहे. सध्या मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी 1-2 लोक सोबत घेतले आहेत. आवश्यकता पडली तर ती वाढवता पण येईल. याच्यामध्ये हे सजेशन ऑब्जेक्शन ऐकल्यानंतरच, त्यामुळे आत्ता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही. मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल. कोणीही गृहीतकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं हे योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही विषय अजून महत्वाचे आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झालाय. जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या आणि यासोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीने ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो.